तर आम्ही एकमेकांना 13 वर्षापासून ओळखतोय. तर म्हणजे जी गोष्ट मला आवडली त्याबद्दल, जे फर्स्ट टाइम आपण बोलतो लव्ह ॲट फर्स्ट टाइम, ते तिचे म्हणजे ऑब्विसली तिचे डोळे आणि स्माईल. जरा जरा दीवानापन, जरा जरा मीठी चुभन, जरा इशाऱ्यांची, जरा शहाऱ्यांची, चाहूल आहे ही पहिल्याच प्रेमाची. जरा जरा. सो आता एवढे वर्ष एकमेकांना ओळखल्यानंतर मतलब त्याचे जे क्वालिटीज ॲडमायर करते दॅट इज ही इज अ रिलायबल पर्सन. कधीही त्याच्यावरती कसाही ट्रस्ट करू शकतो. आणि ही इज द मोस्ट केअरिंग, म्हणजे 100% गिव्हिंग. असं नाही की तू हे कर मग मी हे करेन. ही इज लाईक 100% गिव्हिंग, रिलायबल आणि रिस्पॉन्सिबल. जरा शहाऱ्यांची. आत्ता ह्या स्टेजला लुक्स आणि बाकीच्या गोष्टींपेक्षा मला हे क्वालिटीज खूप जास्त ॲडमायरेबल वाटतात की आय कॅन इमॅजिन माय लाईफ, स्पेंडिंग माय लाईफ विथ हिम पुढे जाऊन. सो ही हॅज प्रूव्ह टू बी द बेस्ट पर्सन. मी किती पण स्ट्रेसमध्ये असो, कुठेही असो, कोणत्या पण वर्स्ट कंडिशनमध्ये असो, मला असावरी दिसली किंवा एक कॉल आला, मला तेच एक खूप रिलीफ असतं. आणि तेच माझा म्हणजे बोलतात ना हॅपीएस्ट पॉईंट आहे लाईफमध्ये. फक्त असावरी हवं, बाकी काही नको मला. हा, मी पण सेम बोलली की एक जस्ट आम्ही एकत्र असणं दॅट मेक्स मी हॅपी. ये प्यार है ना सच हो गया, ख्वाब है ना चलती हूँ जब तेरे संग भी, उड़ती हूँ क्यों मैं पतंग सी. जरा जरा दीवानापन. अच्छा, मला एक सांगावं लागेल, मला प्रतीकची जी साईड आवडते ना, मतलब लुक्स अपार्ट फ्रॉम लुक्स, ऑफकोर्स आय एम मतलब असं खूप अट्रॅक्टेड आहे मी त्याच्याकडे, पण त्याच्या व्यतिरिक्त मला त्याची फन लव्हिंग साईड आवडते. मतलब जसं तो बोलला की तो तापट आहे वगैरे, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याची एक साईड आहे जिथे तो कुठच्याही ग्रुपमध्ये गेला की कसं नेहमी तो मला हसवत असतो. दॅट इज द थिंग, दॅट इज द पर्सन दॅट आय रिअली लव्ह. आणि मला माहिती आहे तो जेन्युअनली ते आहे. त्याचं बाहेरचं एक्सटिरियल मध्ये ते थोडं असं होतं राग रुसवे. ही साईड फक्त बाकीचे बघतात, सर्वांसाठी तशी नाही. काही साईड्स आहेत माझ्या ज्या अशा माझे स्ट्रेसफुल दिवस गेलेत, माझे डाऊन साईडच होत्या, त्यामध्ये फक्त खूप सिलेक्टिव्ह लोकांना माहिती होतं याबद्दल. तर त्यामधली आसोरी खूप इम्पॉर्टंट पर्सन होती. स्पर्श जागे मिठी तई ओढला. वी हॅव बीन थ्रू अ जर्नी ज्याच्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स होते. आमच्या दोघांचा पण पिरियड आला ज्याच्यामध्ये भरपूर मतलब आमची पर्सनॅलिटी 360 डिग्री चेंज झाली आहे. आणि हे सगळं आम्ही एकत्र एक्सपिरियन्स केलंय. वी ऍक्च्युली ग्रीव विथ इच अदर. असं झालं. हिलाच बोलली आहे माझं झालं. चुकला. जरा